बाजी मारत राहावं आणि तुम्हाला आम्ही बनवू आणि एक कार्यक्रम ठेवू आणि तुम्हाला बक्षीस देऊ ही अपेक्षा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जागतिक आरोग्य दिवसाच्या बद्दल बोलायचं म्हणजे की आता पालक आणि त्यांचे शिक्षक हे सगळेच विजेते आहेत. त्या सगळ्यांचं मी पहिलं अभिनंदन करते, जोरदार टाळ्यावरून अभिनंदन करते. आणि या स्पर्धेचं ज्यांनी परीक्षण केलं आणि आत्तापर्यंत आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं अशा आपले डॉक्टर अमोल चव्हाण, आपल्या PN विभागाचे प्रमुख डॉक्टर आहेत. मी गोविंदनगर ओळखीच्या ज्या मॅडम आहेत त्यांना विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. डॉक्टर अमोल चव्हाण, गोविंदनगर ओळखीच्या मुख्याध्यापिकांना मी विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. त्यानंतर उर्मिला पाटील या सिनियर सिस्टर आहेत, त्यांचंही आपण स्वागत करावं. गोविंदनगर त्यांचंही स्वागत करा. आणि त्यांचे तिसरे असिस्टंट आहेत कुणाल सोलंकी, यांचंही स्वागत करा. थँक्यू, धन्यवाद. आणि ज्यांनी आता स्वागत केलं त्यांचंही आपण स्वागत करू. आता मला सुद्धा एक गुच्छ द्या. थँक्यू. असं मागून घ्यायचं असं म्हणतात पण आपल्या घरात चालतं असो. तर आज जागतिक आरोग्य दिवस आहे आणि त्याच दिवशी तुम्हालाही बक्षीस मिळणार आहे. हा दुग्ध शर्करा योग. आपल्या आयुष्यामध्ये डॉक्टरांचं महत्त्व सगळ्यात जास्त असतं, कारण पोट दुखायला लागलं की लगेच आम्ही डॉक्टरकडे जातो, हो ना. आणि या डॉक्टरांनी आता तुम्हाला समजावून सांगितलं की समतोल आहार हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कधीतरी एखाद्या दिवशी पिझ्झा चालेल, पण रेग्युलर जी आपली चपाती भाजी चौरस आहार हा नियमित घेणं ही आत्ताच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. डॉक्टरांच्या भाषणातून आपल्याला समजते. तर आपण ते फॉलो करू आणि जागतिक आरोग्य दिनाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते. इथे बक्षीस